खोबरं, हळकुंड. मैत्रिणीनं प्रत्येक वेळेस जो माल येतो ना तो गोकुळचाच येतो हळदीसाठी. तुम्हाला जी हळद विकली जाते ना त्याच्यासाठी एक हळकुंड काढून दाखवते कसलं आहे ते. हो का, मिरच्या आल्या ते 3 कट्ट, खोबरं आल्या 2 कट्ट. हे आम्हाला 4 दिवस जातो खोबरं, पण ती लई महाग झालंय म्हणून मी काय करते थोडं थोडं मागवते. आणि इकडे मिरच्या पण आल्यात. इथं 200 किलो मिरची मागवली होती गेल्या 10-12 दिवसापूर्वी, सगळी संपली. आता परत आली. हा तेजस माल आहे बघू शकता. मैत्रिणीनं छोट्या ऑर्डरी हे सगळ्या वस्तू घेतल्या चालतात. थोडं असतात तिथलं काउंटर भरलेलं आणि ते सगळं रिकामं असतं. क्या कागा मला दे मैत्रिणींना लागत असतो. आमच्याकडे काही राहत नाही ना, हळद राहते, पावडर ना, मसाला राहतं. सगळ्या गोष्टी आधी सांडगं सुद्धा राहतात. आता 35 किलो सांडगं केलं संपलं. 1-1.5 किलो फक्त राहिलेत अजून पुढच्या कॅमेऱ्यांना. ते 2 पावशेरची पॅकेट येतं, हे अर्धा किलोचं आहे. हे असं मसाल्याची पण जवळजवळ 110-120 किलोची थापी लागली होती ना. आता त्यातला किती राहिलाय तुम्हाला सांगते. 15 किलो मसाला शिल्लक असन. इथं ही लोणचं आहे ना मैत्रिणीनं 80 किलो केलेलं होतं. आता त्यातलं ते लई 10-15 किलो राहिलेलं असन शिल्लक. लसणाची चटणी पण किती केली तुम्हाला परवा दिवशी दाखवलेली. धना पावडर पण आम्हाला जसं लागतंय ना तसे आम्ही हो का इथं खाली पण नसतं त्यात वस्तू. जसं लागतंय ना आम्ही तसं बनवत असतो रोजची रोज आणि ते तुम्हाला टाकत असतो. आज कांडप का बंद येते तुम्हाला सांगते, कारण का आपल्याकडे मिरची शिल्लक नव्हती. सगळी 200 किलो मिरची आणलेली 12-13 दिवसातच संपली मैत्रिणींना. आता परत ना 150 किलो मिरची आली आहे. आणि ही 150 किलो मिरची 5-6 दिवसांनी मे महिना लागला का नाही की मग 20 पोती मागवल्यात येते मी परत ना. 20 पोती म्हणलं तर ती किती किलो मिरची झाली तुम्ही बघा. एक 42-43 किलोच्या पुढचा एक वकल असतो. मग असे वकल आहेत ना त्यांना म्हणलं 45-46 किलोपर्यंत जेवढं मोठं वकल मिळतं ना तेवढं सगळं म्हणलं मला मोठं पाठवा वकल. कारण का आता आपल्याकडे फक्त 1 महिना बाकी आहे. म्हणजे ज्या ताईसाहेबांना मसाले घेऊन ठेवायचेत ना त्यांनी आता मे महिन्यामध्ये घ्या. तुम्ही अगदी गावाकडे वगैरे जरी कुठं गेलेलं असलं ना तरी मला बुकिंग करून ठेव. गेल्या वर्षी माझी पावसाळ्यात तुम्ही लई तारांबळ केली. तुम्ही शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत पोरांना म्हणून तुम्ही सगळेजण गावाकडे ऑर्डर जोर गेलेलं असतं तुम्हाला तुमचं सगळ्यांचं मी करून ठेवन. शुभ दुपार सगळ्यांना. किती वाजलेत ग मोना? 4 वाजले. ऊन मरणाचं. आणि आम्ही चाललोय देवबाप्पाला. ही दीदी आणि ही आम्ही 3 जण चाललोय. संगीताबाई आहेत तिकडे मिरची दोघींची. तो कशी मला गार पाणी मागती मोना पे की तरी बसा नीट. मी ती तुम्ही काय मी आले तुमच्या भेट. हा आणि मैत्रिणींनो ही साडी ना ऑनलाईन पाहिजे असेल तर मिळेल बरं का तुम्हाला.
मी ऑनलाईन मागवलेली, कारण का आता ही साडी तुम्ही मला परत म्हणता ना काही कुठलं घेतली ग, तर ह्याचा पदर वगैरे असा आहे. हे बघू शकता डिझाईन, आणि एकदम ओरिजिनल आहे. जर कोणाला पाहिजे नसेल तर ह्यातमध्ये 12 कलर येतात. तुम्हाला फोटो पाठवला जाईल कलरचा, त्यातनं चॉईस करायची आणि मागवायची, काही प्रॉब्लेम नाही. गॅस पंपावर आलो. स्पीड जास्त असते तर उघडत नाही ना. ती काहीच म्हणजे अशी दुकानं भाड्याने द्यायसाठी चालू केले काय? पण मग ट्रॅफिक होईल किंवा जाम. टोपऱ्या पलीकडे बाजूला ना, तिथं बसणार कट्टी आहे. बिगवन बारामतीचा रस्ता, MIDC बिगवन. तिकडं अभिषेक हॉटेल आहे, जुनं अभिषेक हॉटेल. चल काय करायचं, चला जाऊ. हात तर लागणारच ना. वेगवेगळे त्यांना टाइम तर मिळेल पाहिजे केला. आम्ही वडापाव खायला का असं केलं? तुला प्यायचं नाही म्हणलं. त्यांना म्हणलं मला व्हिडिओ काढायला दिसना या, तेवढी लाईट फुल करा. मग ते लाईट फुल करायला गेले. मी म्हणलं दाजी काय खात्यात ते दिसना. हां संध्याकाळची ही आमची MIDC बारामती MIDC मैत्रिणी. हे असं सगळं हां हां. तीन महिन्यात प्लेटिंग केलं आणि हे काही आणि एक खाल्लं. मला अक्षरशः
मग तुम्ही जेवलं होतं ना, मग तुमचं कसं काय बरं तुम्ही म्हणजे हळूच असं वाटतं असंच राहिलेलं बरं. लाईट मध्ये नाश्ता करायचा. शेवा काय 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 सुरून चालू दिसतंय का लाईट. माझं तर उपवास सुटतोय, आमचं कुठलं काय सुटतंय काय माहिती. अगं मी दिसताना बी झाली असू दे या जेवायला तर की पण खाऊ दे काय. अरे पर्स पडली माझी खाली मैत्रिणींनो. गरम आहे का? मी नाही खाते तर सगळं मिक्स आहे या व्हेज नाही वेगवेगळं नाही. पप्पा पण नाही खात नाही. हे काढलं तिकडं आणि ते काढलं इकडं. आचार्य सेपरेट आहे. ह्यांच्या तोंडाकडे बघते आणि कोणी आणेन का हो? एवढी शाकाहारी माई आणि तिथे इथं घेऊन आल्या ते कशी खात्यात दोघं जण. माझा गुरुवार आहे ते खात नाही ना. आम्ही ह्यांच्या तोंडाकडे बघते. ह्यांनी सगळ्यांनी ह्या दोघांनी तिथं रोल खाल्ला, पनीर रोल हे सगळं खाल्लं बरं का. आणि मला इथं काय आणलंय माहिती आहे खायला? चिंतामणी भेळ. चल मग तिथे तू दही भेळ खा. म्हणून मी अशी लहानसारखी मैत्रिणीनं अशी फुगलेली आहे. मम्मी तुला काय खायचंय ते खा. पप्पा तुला काय खायचं सांग. मला इथं भेळ मिळते, इथं आणलंय चिंतामणी भेळच्या तिथं आणलंय दाजीने. सगळ्या बारामध्ये सांगितलं तू सगळ्या नाही सगळ्या बारामध्ये 1 नंबर भेळ आहे. अशी कुठे जगात भेळ नाही. जगात भेळ नाही अशी भेळ आहे चिंतामणी भेळ. आणि लहान काय केलंय? चला मैत्रिणींनो खाते भेळ मी आता. तुम्ही पण या सगळेजण नाश्ता करायला. हिला एक तर माझी आणि वडापाव असलं चटर पुटर खायचंय. आणि एक तर माझी हो का एक प्लकिंग इकडं एक प्लकिंग इकडं. चला काहीच नाही झाले 2 महिन्यात. आणि त्यांना मी म्हणलं तुम्हाला काय फरक दिसतो? ती मला म्हणलं ही साईड अशी खाली आली, ही साईड अशी वर आली. तुझा फोन दाजींनी तर हिकडलीच साईज वाढवली, हिकडली. काय करायचं, लय कष्ट अवघड आहे मैत्रिणींना. चला आता जाते मस्तपैकी भेळ खाते आणि मग घरको. प्रांजल प्रांजू वेडी झालीस का? कधी बी फोन करतेस. मग 8 वाजायचे त्यांनी. मग तीच की काय सोपं झालं का? हॅलो 6 वेळाचं बघतीस का? नंतर तुम्हीच बोला माझं राहू द्या. हॅलो बोला. प्रांजल बाळ काय करते? इतक्या उशिरा फोन केलाय. मी फोन बाबा परवा दिवशी केलता, तिने आज फोन केला. अगं पती परवा दिवशी फोन केलता तुला. तिने रिटर्न कॉल आज केलाय. झोपली का नाही तू? नाही परवा दिवसा फोन आज केलाय तर म्हणलं. काय नाही बाबा इकडे या माडीशी आलोय. ज्याला हिला उपास सोडायचा होता. रोल बिल खायला तिला गुरुवार होता ना. अगं तिला गुरुवार सोडायला पनीरचं रोल व्हिडिओ मध्ये पाय. व्हिडिओ मध्ये पाय तुला तू त्याचा हिडिओ बघ माझा, तुला कळन. मनीषा काकूचा व्हिडिओ. आणि मला बेल खाय आणले ह्यांनी, तू बघ बघ. चला मैत्रिणींनो हे दुकान होईन पण एक तर बनकरवाल्याचं वडापाववाल्याचं झालं पण.